आज मी तुम्हाला अशी रहस्यमय आणि भावस्पर्शी शिवकथा सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर तुमच्या मनातील भीती शांत होईल आणि जीवनातील संकटांचा अंधार दूर होईल. ही कथा फक्त शब्दांचा संग्रह नाही, तर ती भगवान महादेवाच्या अथांग करुणेचा एक दिव्य अनुभव आहे, जो तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील, मनामध्ये अशांती असेल किंवा नशिबाची साथ मिळत नसेल, तर हा संदेश आज फक्त तुमच्यासाठी आहे. भगवान शिव स्वतः म्हणतात, जी व्यक्ती ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकेल, तिचे कोणतेही मोठे पाप नष्ट होईल. तिला मनोइच्छित फळ प्राप्त होईल. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो, की आपण इतकी भक्ती करतो, तरीही आपल्याच वाटेला इतकी गरिबी आणि दुःख का येतं? घरात धान्य नसतं, आजारपण पाठ सोडत नाही आणि जवळची माणसंही संकट काळात साथ सोडून देतात. पण लक्षात ठेवा, जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला सोडून जाईल, तेव्हा फक्त महादेवच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. खरी भक्ती म्हणजे फक्त मंदिरात डोकं टेकवणं नव्हे, तर कठीण प्रसंगात आपल्या देवावर विश्वास अढळ ठेवणं होय. हीच खरी भक्ती इथून सुरू होते. महादेवाची कृपा नेमकी कोणावर आणि कशी होते हे समजून घेण्यासाठी आपल्याला एका गरीब भक्ताची ही चमत्कारी कथा ऐकणं आवश्यक आहे. पुरातन काळी एका गावात एक गरीब मोची राहत होता. त्याच्याकडे स्वतःचे दुकानही नव्हते. तो रस्त्याच्या कडेला बसून लोकांचे बूट चप्पल दुरुस्त करायचा आणि त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशात समाधानी राहायचा. श्रावण महिना जवळ आला होता आणि गावातील लोक मोठ्या उत्साहाने महादेवाची कावड यात्रा काढत होते. त्या मोचीच्या मनातही इच्छा जागृत झाली. आपणही महादेवाला जल अर्पण करावे. पण त्याच्याकडे कावड घेण्यासाठी पैसे नव्हते. त्याने हार मानली नाही. त्याने 1 वर्ष दररोज आपल्या कमाईतील काही पैसे एका मातीच्या गल्ल्यात साठवायला सुरुवात केली, जेणेकरून पुढल्या वर्षी तो महादेवांना कावड अर्पण करू शकेल. आता पुढं जे घडलं ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पूर्ण 1 वर्ष कष्ट करून त्याने पैसे साठवले आणि अखेर श्रावण महिन्यात त्याने एक सुंदर कावड सजवली. तो आनंदाने गंगेचे पाणी भरून महादेवाच्या मंदिराकडे निघाला. पण महादेवांना आपल्या भक्ताची परीक्षा घ्यायची होती. रस्त्यात महादेवांनी एका अतिशय वृद्ध आणि तहानलेल्या माणसाचे स्वरूप धारण केले. तो वृद्ध माणूस प्रत्येक कावडधारकाकडे पाणी मागत होता, पण हे पाणी देवासाठी आहे असे म्हणून प्रत्येक जण त्याला झिडकारून पुढे जात होते. जेव्हा तो मोची तेथे पोहोचला, तेव्हा त्या वृद्ध माणसाने त्याला कडवडून पाणी मागितले आणि सांगितले, की जर मला पाणी मिळाले नाही तर माझा जीव जाईल. मोची मोठा पेचात पडला. त्याने विचार केला, की जर मी हे पाणी दिले तर माझे 1 वर्षाचे स्वप्न भंग पावेल. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात विचार आला, की तहानलेल्या जीवाचा प्राण वाचवणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. त्याने महादेवाची माफी मागितली आणि आपल्या कावडमधील सर्व पवित्र जल त्या वृद्ध माणसाला पाजले. त्याला वाटले, की त्याची यात्रा अपूर्ण राहिली, पण प्रत्यक्षात त्याने मानव सेवेचा सर्वात मोठा अभिषेक महादेवाला अर्पण केला होता. आणि हा संदेश प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवावा, की जिथे दया असते तिथे देव असतो. तो वृद्ध माणूस म्हणजे साक्षात महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी त्या मुचीला काही बेलपत्र दिले आणि ते घरी नेऊन पूजेच्या ठिकाणी ठेवण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या मुचीने आणि त्यांच्या पत्नीने ते पाहिलं, त्या मातीच्या भांड्यात बेलपत्राच्या जागी सोन्याची मुद्रा चमकत होत्या. ते पाहून त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्यांनी त्या ज्यांनी ज्याला कमी लेखले होते, त्यांनी त्याला अपमानित केले होते, ते लोक आता त्याच्याकडे आदराने पाहू लागले होते. पण लक्षात ठेवा, संकटे फक्त बाह्य नसतात. कधी-कधी आपल्या जवळची माणसंही आपला विश्वासघात करतात. त्या मुचीच्या श्रीमंतीवर जळून त्याच्या स्वतःच्या भावानेच त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप लावला आणि त्याला पंचायतीत उभे केले. मुची रडत महादेवाचा साथ घालत होता. तेव्हा साक्षात महादेव पुन्हा प्रकट झाले आणि त्यांनी संपूर्ण गावासमोर सांगितले, की हा माझा भक्त निर्दोष आहे. ज्याने जी सेवा केली आहे त्याचेच ते फळ आहे. त्यांनी मोचीला त्रास दिला, त्यांना शिक्षा मिळाली आणि ज्यांनी निस्वार्थ भक्ती केली त्यांना महादेवाची अक्षय सुखाची वरदान दिले. अशीच एक कथा शिवपूर गावाची आहे. तेथे लोक दया विसरले होते आणि म्हणूनच त्या गावातील गरिबी आणि संकटाची सावट पडली होती. तेथे एक वृद्ध गायीच्या रूपात महादेवाची करुणा आली होती आणि त्या गायीने भक्तांना शिकवले, की ज्या घरात आई-वडिलांचा अपमान होतो, तेथे भुकेलेल्यांचं अन्न नकारले जाते आणि तिथे प्राण्यांना त्रास दिला जातो, तिथून लक्ष्मी आणि सुख निघून जातं. पण खरी चमत्कारी सुरुवात तेव्हा होते, जेव्हा माणूस आपला अहंकार सोडून दुसऱ्यांच्या वेदना समजून घेऊ लागतो. भगवान शिव म्हणतात, जर तुम्हाला गरिबी नष्ट करायची असेल तर केवळ मंत्र जप करू नका, तर आपल्या कर्मात बदल करा. तुमच्या घराबाहेर आलेल्या भुकेल्या जीवाला कधीही रिकामी हाती पाठवू नका, कारण देव कोणत्या रूपात येईल हे कोणालाही ठाऊक नसतं.
तुमच्या आई-वडिलांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. कारण ज्या घरात आई रडते तिथे कितीही पूजा केली तरी शांती मिळत नाही. महादेवांना मोठे महाल किंवा सुवर्ण अलंकार लागत नाही. त्यांना फक्त एक स्वच्छ मन आणि प्रेमळ हृदय हवे असते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवायचा असेल, तर आजपासून एक संकल्प करा. कोणत्याही परिस्थितीत भगवंतावर विश्वास अटळ ठेवा. ओम नमो शिवाय या मंत्राचा जप किमान 108 वेळा करा. हा मंत्र केवळ शब्द नाही, तर ते तुमच्या संकटाचा नाश करणारे अस्त्र आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःवर आणि महादेवावर विश्वास ठेवता, तेव्हा जगातील कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही. भक्तांनो, महादेवाची ही कथा आपल्याला शिकवते की संकट ही आपल्याला संपवण्यासाठी नाही, तर आपल्याला पुन्हा माणूस बनवण्यासाठी येतात. 7.5 किंवा ग्रहाच्या दोषापेक्षा कर्माची शक्ती मोठी असते. जर तुमचे कर्म शुद्ध असेल आणि मनात दया असेल, तर साक्षात महादेव तुमच्यासाठी धावून येतील. मग ती न्यायालयातील साक्ष असो किंवा भूक भागवण्यासाठी दिलेली अन्न असो. जर तुम्हालाही महादेवावर आणि त्यांच्या चमत्कारावर विश्वास असेल, तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. ही कथा केवळ स्वतःपर्यंत मर्यादित ठेवू नका. तुमच्या ओळखीच्या किमान 3 भक्तांना ही कथा शेअर करा. कारण तुमची एक छोटीशी कृती एखाद्याच्या निराश मनाला आशेचे किरण दाखवू शकते आणि कोणाचे तरी आयुष्य बदलायचे कारण तुम्ही ठरू शकतात. महादेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या घरातील दारिद्र्य नष्ट होऊन सुख समृद्धी नांदो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय.